मार्क कसे मिळवायचे, तर या व्हिडिओमध्ये आपण अजून परत 3 मार्क एका मिनिटामध्ये 3 मार्क कसे मिळवायचे ते आपल्याला बघायचे. म्हणजे तुमचे 2-2 1-1 मिनिटं जसे वाचतात ते तुमचे जे कठीण क्वेश्चन असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. तर अशा टाईपचे क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही बघितले असेल, जे आपण क्वेश्चन पेपर टाकला त्याच्यामध्ये या टाईपचे क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतील. क्लिअर दिसतंय का? दिसत नसेल तर सांगा तसं मला. ओके, हो ओके दिसतंय. थोडं क्लिअरिटी नसू शकते, समजून घ्यायचं. आता काय करू मी. ओके, आता दिसत असेल. 1 मिनटं. हो बघा मित्रांनो, अशा प्रकारचे क्वेश्चन असतात. या क्वेश्चनमध्ये काय करायचं, एक टेबल दिली, कोडिंग लँग्वेज म्हणतात. बघा याच्या कोड आपल्याला दिलेला आहे इथं, तो कोड आपल्याला सॉल्व्ह करायचा असतो. इथं RAY 4 2 3 असं दिलेलं काही क्वेश्चन असतात. तर एवढं सर्व वाचत बसायचे नाही, एकदम सोपं. काय करायचं, त्या ठिकाणी प्रश्न बघायचा, डायरेक्ट उत्तर कसं शोधायचं. बघा YES अगोदर एक शोधून घ्यायचं आणि त्याच्यावर बाकीचे शोधत बसायचे. आता YES, y च्या पुढे तो बघायचा. y पुढे दिसतोय तुम्हाला, इथं y इथं आहे, दुसरीकडे कुठे आहे का नाही. y हा रिपीट झालेला नाही, म्हणजे y एकच असेल. इथं बघायचं 4 रिपीट झाला आहे का नाही. ठीक आहे, 4 होऊ शकतो. हा, मग 2 रिपीट झाला का आहे, 3 रिपीट झाला, म्हणजे y चा काय असेल तुमचा 4. काय असेल 4. त्याच्यानंतर ई बघा, इथं 2 ठिकाणी दिसतंय मला, तुम्हाला पण दिसतंय. इथं 2 ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला, 6 बघा, 6 इथं आहे, इथं पण आहे, 6 नसेल. 7 इथं आहे का नाही. 8 आहे दोन ठिकाणी, दुसरीकडे आहे का नाही, म्हणजे याच्या काय तुमचा 8. आता काय करायचं, ES न बघता अगोदर 2 नंबर बघून घ्यायचे. बघा 4 8, बघा 4 8 कुठे आहे, 4 8 हा पण नाही, हा पण नाही, हा पण नाही, हा 4 8 6, म्हणजे ES चा काय तुमचा 6. तर या पद्धतीने क्विकली तुम्ही त्याचे आन्सर काढू शकता. पहिल्याचे असेल 4 नंबर. त्याच्यानंतर पुढचे बघा, म्हणजे आपल्याला 3 लेटर मिळाले, त्याच्या मदतीने पुढचे सोडून घ्यायचं. ई च्या जाग्या, ई च्या काय तुमचा 4 आणि एस नाही माहिती. ठीक आहे, चला आता आपण बघू पी च्या बघू. पी 4 नंबरला इथं बघून घ्यायचे. तर अजून एक आयडिया सांगतो तुम्हाला. 2 नंबरला इथं 4 कुठे गेला, यस. ई च्या काय तुमच्या 8 आहे, 8 सॉरी, ई च्या काय तुमच्या 8 आहे, इथं 8 लिहिला मी. मग शेवटून 2 नंबरला 8 कुठे तो बघून घ्यायचे. इथं 2 आहे, म्हणजे हा 1 तर गेला आणि 2 मध्ये असेल. मग काय करायचं, इथं शेवटी अजून एक बघायचा. आर बघा, आता मागे बघून घ्यायचं. आर च्या काय तुमचा आर बघा, आर इथे आहे, दुसरीकडे कुठे आहे का आहे. या ठिकाणी इथे एक दिसतोय, इथे एक दिसतोय. मग आर या 2 ठिकाणी इथं मध्ये दिसतोय. इथं दोघांमध्ये रिपीट नंबर कोणता आहे बरं ते बघायचं. इथं 2 आहे, तर काय तुमचा 2 आहे, म्हणजे इथं एक लक्षात आलं. इथं बघा 2 रिपीट आहे, दुसरा नंबर रिपीट आहे तर नाही. इथं आर 2 ठिकाणी, म्हणजे इथं 2 म्हणजे याचा अर्थ झाला आर च्या काय असेल 2 असेल. तुम्हाला काय सांगतो, सर्व न शोधता, सर्व बघता न बघता त्या ठिकाणी शेवटचे 2 नंबर बघून घ्यायचे. 2 सारखे कुठे, इथं 2 होता, मग 2 होईल. इथं आर आला तुमच्या 2, म्हणजे काय आला 2 हा पण गेला, म्हणजे 2 राहिले. या 2 मध्ये आता आपल्याला शोधायचे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं 1 2 3, इथं पण 1 2 3, म्हणजे आता तुमचा 1 2 3 राहिला तुमचा फक्त y शोधायचे तुम्हाला. y तुमच्या 7 आहे का 4 आहे, त्याच्यावर आपल्याला करून जाणार. बघा y काय तुमचा, बघा लवकर पटापट. y काय तुमचा 4. आता आपण काढलेला आहे 4, म्हणजे या पद्धतीने तुम्ही तुमचे आन्सर येईल तुमच्या हे. बरोबर. तर बघा इथं आपण e आणि y आपल्याला माहिती आहे 4 8, नंतर r काढला, म्हणजे डायरेक्ट आपण त्या ठिकाणी आन्सर काढू शकतो. हे ऑप्शन नंबर आला. शेवटच्या याच्यावर बघा, p च्या तुमचा आहे 1, a च्या तुमचा आहे 3, r च्या तुमचा आहे 2, a च्या तुमचा आहे 3. बघा 1 3 2 3, 1 3 2 3 कुठे आला, इथं 1 3 2 3. m च्या तुमचा काय असेल 7. या पद्धतीने तुम्ही एकदम सिंपल पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता मित्रांनो. अजून एकदा रिपीट करतो. या ठिकाणी जेव्हा तुम्ही शोधणार, इथं बघा YES, y च्या शोधायचे. तर y फक्त इथे एक दिसतोय. इथं नंबर कोणता आहे तुमचा, तर बघायचा. इथं फक्त 4 रिपीट आहे का नाही, म्हणजे 4 आहे y तुमचा. ई च्या शोधायच्या. ई कुठे इथे 2 ठिकाणी रिपीट नंबर कोणता आहे, 8 8 आहे, म्हणून 8 लिहिला. नंतर यस बघितला मी, यस. आता यस शोधायची गरज नाही, कारण की 4 8 आला. 4 8 कुठे आहे, तर बघायचे 4 8, म्हणजे यस चा काय असेल 6 असेल. त्याचप्रमाणे इथं बघा, इथं पण तसं केलं आपण. पुन्हा एकदा रिपीट करतोय, बघून घ्यायचं. इथं आपल्याला y 4 आहे आणि 8 आहे. 4 8 शेवटी कुठे, तर बघून घ्यायचं. 4 8 इथं 2 शेवटी मिळाले, उत्तर तुम्ही लिहिलं तरी चालेल.
म्हणजे हा तुमचा असेल 2, हा तुमचा असेल 3, हा तुमचा असेल 2, हा तुमचा असेल 1. तर हे नंबर मिळाले, त्याच्याच मदतीने इकडे जायचं. जे नंबर मिळाले त्याच्या मदतीने द्यायचं. बघा इथं p चा आहे तुमचा 1, a चा आहे तुमचा 3, r चा आहे तुमचा 2, नंतर a चा आहे तुमचा 3, 3 1 2 3, 3 1 2 3 हे ऑप्शन आहे. दुसरीकडे दिसतंय का ते? नाही. तर तुमचे उत्तर हे आहे. तर या पद्धतीने तुम्ही हे हा जो क्वेश्चन आहे हा तुम्ही फटक्यात आणि क्विकली सॉल्व्ह करू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करा. अजून आपण उद्या येऊ किंवा सायंकाळी तुम्हाला मी अजून लाईव्ह येईल. बाकीचे राहिलेले क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे ते आपल्याला बघायचे. क्वेश्चन पेपर बघून ठेवा. ओके बाय. बाकीच्या मुलांना पण शेअर करा, सबस्क्राईब करा. बघणार आहोत जे तुम्हाला हमखास 6 मार्कासाठी विचारले जातात. जरी तुम्ही आजच्या 5 मिनिटाच्या व्हिडिओ पण बघून घेतला तरी सुद्धा तुमचे 6 मार्क्स फिक्स असतील, हे तुम्हाला 100% गॅरंटी देतो मी. बघा मित्रांनो, ठोकड्यावरील प्रश्न. काही ठोकड्यावरील प्रश्न असे प्रश्न विचारले जातात तर त्याचे आपल्याला नेमकं वाटतं बा 4 ऑप्शन तुम्हाला सारखे वाटत असतात, परंतु एकदम सिंपल ट्रिक आहे तुम्हाला मी सांगतो, ते आज तुम्ही लक्ष द्यायची. आणि याच्यावरचे जे पण मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन आले असतील ते तुम्ही त्याचे सोडवण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा. तर चला मग आपण बघू याच्यावरचे प्रश्न. 2च टाईप शिकवणार, त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करा. 100% तुमचे सर्व प्रश्न बरोबर येतील. एकदम सोपी ट्रिक आहे बघा. तर बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी असा तुम्हाला ठोकळा दिलेला असतो. डाईस म्हणतो आपण ते किंवा क्यूब म्हणतो. असे क्यूब त्याला किती फेस असतात? 6 फेस असतात. 6 पृष्ठभाग असतात, ते आपल्या सर्वांना माहिती. तर या ठिकाणी मग याच्यावर असे 3 प्रश्न विचारलेले असतात. हे 3 दुसरा टाईप असतो त्याच्यावर 3 प्रश्न असतात. मग याच्यावर 3 प्रश्न कसे बघा, असं 3 ठोकळे दिले तुम्हाला. 1 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावरील अंक कोणता? आता 1 च्या विरुद्ध अंक कोणता असेल ते आपल्याला लगेच कन्फ्युजन. 1 आपण 4 असेल का 5 असेल का 2 असेल का 3 असेल, आपण एक कन्फ्युजन होत असतो. त्याच्यानंतर 5 या अंकाच्या शेजारील अंक कोणता? याच्या शेजारी नसलेला अंक कोणता? शेजारी नसलेला विचारला, म्हणजे शेजारी नसलेला म्हणजे काय झाला? विरुद्ध. काय सांगतो? त्याच्या विरुद्ध. 4 या अंकाच्या समोरील पृष्ठभागावरील अंक कोणता? 4 च्या समोरील, म्हणजे 4 आहे त्याच्या समोरील म्हणजे त्याच्या पृष्ठभाग, त्याच्या विरुद्ध. हे लक्षात ठेवायचे. प्रश्न असे फिरून फिरून विचारलेले असतात, हे लक्षात ठेवायचं. तर याच्यामध्ये आपण बघू शकता मित्रांनो, तर इथं अगोदर असे जर आपण ठोकळे दिले असतील तर त्याच्यामध्ये 2 प्रकारे, एक कॉमन कोणता आहे बघायचा आणि त्याला क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज फिरवायचा. आपण फिरवतो क्लॉकवाईज. हा 1 आहे, समजा 1 पासून सुरुवात झाला इकडे आणि इथून पण 1 पासून सुरुवात केली, अशी लक्षात द्या. हा इथून अशी सुरुवात केली, याला पण इथून 1 पासून 1 हा कॉमन दिसतोय, दोघांमध्ये समान आहे. मग 1 पासून सुरुवात केली तसं इथून पण 1 पासून सुरुवात करायची. म्हणजे आपल्याला आपले जे 3 प्रश्न आहेत त्याची उत्तर फटक्यात कशी मिळतात ते आता आपल्याला बघायचंय. तर चला बघून घ्या. तर काय करायचं, तुम्ही यांच्या पेअर बनवायच्या. 1 लिहिला बरोबर, त्याच्यानंतर बघा 1 नंतर काय तुमचा 4, नंतर काय 5, 1 4 5 असं लिहिलं तुम्ही. 1 4 5. आता यांच्या अपोजिट नंबर आपल्याला शोधायचे. 1 दिलाय तर जाऊ दे. 4 इथं बघा 1 नंतर काय तुमचा 4, इथं 1 नंतर काय तुमचा 3, म्हणजे 4 च्या विरुद्ध काय असेल? 3 असेल. 4 च्या अपोजिट काय असेल? 3 हा नंबर आला. त्याच्यानंतर पुढे जा तुम्ही 5 आहे, नंतर इथं 4 नंतर 5, इथं 3 नंतर काय तुमच्या 2, म्हणजे याच्या विरुद्ध काय असेल? 2 असेल. राहिलेला आहे तुमचा 6. अशी पेअर द्याल का? याचा अर्थ असा झाला 1 च्या विरुद्ध 6, 4 च्या विरुद्ध 3, 5 च्या विरुद्ध 2. लगेच तुम्हाला उत्तर मिळून जाईल. 1 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभाग क्रमांक कोणता? 7. 5 या अंकाच्या शेजारी नसलेला अंक कोणता? शेजारी नसलेला, हे सर्व शेजारी आहे. शेजारी नसलेला म्हणजे कोणता? त्याच्या विरुद्ध. कोणता? विरुद्ध. त्याच्या विरुद्ध काय असेल? 2. त्याचप्रमाणे 4 या अंकाच्या समोरील पृष्ठभागावरील अंक कोणता? 4 च्या समोरील पृष्ठभागावरील अंक ओळखायचे तुम्हाला. 4 या अंकाच्या समोरील पृष्ठभागावरील अंक, 4 च्या समोरील काय असेल तुमचा? 3. बघा मित्रांनो, एकदम सिंपल ट्रिक असतात या ठिकाणी. तुम्हाला 3 मार्क एकदम फुटकाचे मिळू शकतात. काय केलं आपण, जे समोर सारखे असतात त्यांना 2 पकडायचे. 3 टोकळे दिले असतात त्याच्यामध्ये 2 सारखे असलेले 2 पृष्ठभाग सारखे असलेले बघायचे. तिथून क्लॉकवाईज असते, इथून एरो करायचा, इथून 1 नंबर एरो करा. लगेच पुढे बघायचे. एक टोकळे लिहून घ्यायचे 1 4 5. बघा 1 4 5 लिहून घेतलं.
त्याच्यानंतर एक नंतर काय 4, इथं एक नंतर काय 3 म्हणजे 4 च्या विरुद्ध 3, नंतर 4 नंतर 5 आहे, 5 नंतर 2 आहे म्हणजे 5 च्या विरुद्ध काय 2, उरलेला आहे 6 म्हणजे हे तुमचे आले एकमेकांच्या विरुद्ध. मग त्याच्यावर प्रश्न असतात, ते प्रश्न थोडे फिरवलेले असतात. शेजारी नसलेला म्हणजे विरुद्ध, त्याच्या विरुद्ध कोणता आहे, हे एकमेकांच्या विरुद्ध असतात. याच्यावर तुम्ही तुमच्या उत्तर शोधू शकता हमखास. ओके, तर हा झाला एक टाईप. तुम्ही याच्या थोडं लिहू शकता किंवा स्क्रीनशॉट काढू शकता. दिसत नसेल तर बघा, आता दिसत असेल, हां बघून घ्या. स्क्रीनशॉट काढून एकमेकांच्या विरुद्ध आहे. तरी त्याच्यानंतर आपल्याला अशाच प्रकारच्या क्वेश्चन याच्यावरचा प्रश्न असतो, पण तो काय असतो, थोडा ओपन केलेला असतो तुम्हाला. तर त्याच्यावरचे प्रश्न कसे असतात ते आपल्याला बघायचे. तर तुम्ही तुमच्या बाजूला थोडं मी साईडला घेतोय, तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा टाईपचे प्रश्न पण असतात पुस्तकामध्ये, तुम्ही बघू शकता. प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्नपत्रिके बघितले असते, मी तुम्हाला टाकल्या त्या प्रश्नपत्रिका बघून गेले. त्याच्यामध्ये प्रश्न एक, ए च्या विरुद्ध पृष्ठभागावरील अक्षर ओळखा. आता बघा असं दिलेलं आहे, ए च्या विरुद्ध बी च्या शेजारी नसलेले अक्षर कोणते, ई च्या विरुद्ध अक्षर कोणते, असे तुम्हाला विचारलेले आहे. आता या ठिकाणी सेम तशी ट्रिक वापरायची. काय करणार तुम्ही, इथं बघायचं ए असे लिहून घ्या, ए बी आणि सी. आता यांच्या विरुद्ध आपल्याला ओळखायचे. तर काय करायचं ओळखण्यासाठी, एक सोडून बघा, हे जे 4 दिसतात समोर, एक सोडून एकासाठी एकमेकांच्या विरुद्ध, नंतर एकासाठी एकमेकांच्या विरुद्ध, आणि बाहेरचे असते ते दोघे एकमेकांच्या विरुद्ध असतात. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ए च्या विरुद्ध कोण आहे एफ, बी च्या विरुद्ध कोण आहे डी, सी च्या विरुद्ध कोण आहे ई. या पद्धतीने तुमच्या विरुद्ध उत्तर मिळालं. ए च्या विरुद्ध पृष्ठभागावर अक्षर कोणते एफ, डी च्या विरुद्ध असेल तुमच्या बी आणि ई च्या विरुद्ध तुमच्या सी. तर या पद्धतीने तुम्ही पटापट काही एक्झाम्पल सोडू शकतात. अशा टाईपचे भरपूर एक्झाम्पल बुकमध्ये आलेले, क्वेश्चन पेपरमध्ये आलेले, ते तुम्ही बघून घ्या. तर अजून आपल्याला काही एक्झाम्पल असतात, कोडिंग लँग्वेजचे एक्झाम्पल असतात. ते कोडिंग लँग्वेजचे एक्झाम्पल कसे, तर 5 मिनिटानंतर मी अजून येतो आणि ते एक्झाम्पल तुम्ही बघून घ्या. ओके.